कराड शहरात 10 जुलै रोजी झालेल्या झारखंड येथील कामगाराचा खून प्रकरणी कराड पोलिसांनी झारखंड येथील एका कामगाराचा मुसक्या आवळला असून कराड शहर पोलिसांचं हे मोठं यश आहे। याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी कराड शहर पोलिसांचं विशेष अभिनंदन केलं आहे। 10 जुलै रोजी झारखंड येथील इस्माईल शेख वय 25 याचा खून झाला होता। यानंतर कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रणजित पाटील व पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी अत्यंत चांगला तपास करून या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। झारखंड येथीलच या कामगाराचा त्याच्याच गावातील म्हणजेच झारखंड येथीलच त्याच्या मित्रानेच खून केल्याचे उघड झाले आहे। यानंतर अवघ्या 3 ते 4 दिवसामध्ये कराड शहर पोलिसांनी झारखंडमध्ये जाऊन या आरोपीला अटक केलेली आहे। या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख यांनी शहर पोलिसांचं अभिनंदन केलं आहे। कराडमध्ये 14 जुलैला आम्हाला एक ऊसाच्या शेतात एक फुली डिकम्पोज्ड बॉडी सापडली होती, त्याचे हाड पण दिसत होते आणि त्याच्यावरून एक मयत एडी दाखल केली होती। PM मध्ये पण बॉडी डिकम्पोज झाल्यामुळे काही समजत येत नव्हता की नेमका तो मर्डर आहे किंवा नॅचरल डेथ आहे आणि त्या व्यक्तीची पण खात्री पडत नव्हती। त्याच्यामध्ये आम्ही पुढे गेल्यानंतर झारखंडचा एक कामगार इस्माईल शताबुद्दीन शेख हा असा तो व्यक्ती मयत आहे असं आम्हाला खात्री पडली। त्याच्या नातेवाईकाला झारखंडमधून बोलावलं पण त्याची पण काही तक्रार नव्हती। नेमका कुठेही कोणावर डाऊट घ्यायचा का हे कुठेच काही रिझन आम्हाला दिसत नव्हता, तरी आम्ही ते मॅटर नाही सोडता त्याच्यामध्ये पुढे तपास करण्याचा ठरला आणि एका गोष्टीवरून पोलिसाला डाऊट आला की त्याच्यासोबतचे काही कामगार घटनानंतर इमिडिएटली झारखंडला परत गेले होते। तर हे एक डोरीला पकडून आम्ही पुढे तपास करून गेलो आणि झारखंडपर्यंत आम्ही पोलीस टीम पाठवली। कराड पोलीस स्टेशनचे लोक गेले होते आमचे API चोरगे वगैरे आणि तिकडून जेवढे ज्याचे होते त्याला सर्वाला आम्ही इकडे बोलावला आणि त्याच्यामध्ये चौकशी करून काल आम्ही निष्पन्न करू शकले की हा गुन्हा नेमके हा गुन्हाच होता आणि एक मर्डर त्याच्यामध्ये झाला आहे आणि त्याच्याच एक साथीदाराने 9,500 रुपयाचे त्याच्याकडून घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्याला उशाच्या शेतात घेऊन गेला आणि तिकडे चाकू ते वाराने 10 ते 12 वार करून त्याला मारला आणि त्याच्याकडून ते पैसे लुटले आणि नेक्स्ट डे तो झारखंडला गेला असा निष्पन्न झाला। हा केसमध्ये काहीच पुरावा नव्हता, एकदम ब्लाइंड केस होता। मर्डर आहे हे पण आम्हाला निष्पन्न होत नव्हता, पण तरी पोलिसांची जिज्ञासामुळे ही केस खूपच चांगला डिटेक्ट करू शकलो आहे। नक्कीच बेस्ट डिटेक्शनसारखा हा केस आहे। या डिटेक्शनसाठी DYSP रणजित पाटील, कराडचे PI BR पाटील, API चोरगे, API गोडसे DBचे याच्या सर्व कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मी कौतुक करतो आणि आज आरोपीला आम्ही अटक केला आहे। 8 दिवसाची PCR भेटली आहे। आता याच्यामध्ये सगळे सर्कमस्टन्सेस जोडून पुरावा गोळा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। नक्कीच हा केस कन्व्हिक्शनपर्यंत जे केला पाहिजे हे आमचा प्रयत्न राहणार आहे।